हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अनेकविध सण आपण एकत्र येऊन साजरे करतो. प्रत्येक गावात, शहरात एकच सण वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरे करतो. याचाच अर्थ विविधता, फरक आणि बदल आपण अगदी सहज स्वीकारतो आणि त्याचा आदर करतो. पण असाच आदर आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीतही स्वीकारायला हवा. कारण वेगळेपणातही एक वैशिष्ट्य दडलेलं असतं. चला तर मग आज अभ्यास मस्ती मधलं वेगळेपण अनुभवूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा रेश्मा, सगळ्यांना उत्सव साजरे करायला की नाही खूपच आवडतात. मग तो गणेशोत्सव असेल किंवा नवरात्र असेल, अगदी दिवाळी सुद्धा. बरोबर. आणि कोणत्याही नव्या कामाचा श्री गणेशा हा गणेशाला वंदन करूनच होत असतो. हो ना, बुद्धीची देवता म्हणतो आपण तिला. आणि मधुलिका, गणपती बाप्पाला आपण निरोप जरी दिला असला तरी अजूनही आपल्या मनामनात घराघरात गणपतीच आहे. अगदी खरंय तू म्हणतेस ते. बघ, आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो. आता काही दिवसातच नवरात्र सुरू होईल, पण तरीही अजूनही आपण गणपतीमध्येच रमलेलो आहोत. आणि म्हणूनच आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा गणपती उत्सवाबद्दलचाच अभ्यास दिलाय. काय ग अभ्यास? म्हणजे बघ, प्रत्येक गावात, शहरात, आपल्या देशात आणि अगदी विदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. पण आपण मुलांना विचारलंय की तुमच्या गावातील गणपती उत्सवाबद्दल मित्रांना सांगा. आणि मुलांनी तो अभ्यास केलेला आहे आणि गमती जमती आणि त्या उत्सवाबद्दलची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया चारू बेघेले या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरटोला इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई भूमेश्वरी बेघेले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण चारू बरोबर आणि जाणून घेऊयात त्यांच्या गावातील गणपती उत्सव कसा असतो ते. नमस्कार भूमेश्वरी ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहात? आणि कसा चाललाय चारूचा अभ्यास? चांगला आहे ना मॅडम? छान आहे. अरे वा. आणि ती आपणून अभ्यास करते की तिच्या मागे लागायला लागतं अभ्यास कर अभ्यास कर? आपण तेच करते मॅडम. आणि तुम्हाला तिच्या कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला सगळ्यात जास्त आवडतं? मराठी मॅडम. अरे वा. आणि तुमचा शाळेत असतानाचा आवडता विषय कुठला होता? हिंदी. अरे वा, दोघींनाही भाषा विषय आवडतात म्हणजे भरपूर. आणि आम्हाला सांगा, चारू मधली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडते. गोष्टी. चारू गोष्टी खूप छान सांगते का? हो मॅडम. अरे वा, मस्त. आणि आता आम्हाला चारू सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे मॅडम. हॅलो चारू, हॅलो मॅडम. कशी आहेस तू? छान आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास. अरे वा, कुठल्या विषयाचा ग?
मराठी. हा, आणि आता आईने पण आम्हाला सांगितलं की तुझा आवडता विषय मराठी आहे, हो का ग? हो. व्हेरी गुड. बरं आम्हाला सांग, तू आता गणपतीचा उत्सव साजरा केलास का तुझ्या घरी, तुझ्या गावामध्ये? हो. आणि मोदक खाल्लेस की नाही मग तू? खाल्ले. अरे वा, किती मोदक खाल्ले बरं चारूने? 5. हा, एवढे सगळे मोदक खाल्ले. तुला मोदक आवडतात खूप खायला? हो मॅडम. व्हेरी गुड. मग आम्हाला आता सांग की तुमच्या गावामध्ये गणपतीचा उत्सव तुम्ही कसा साजरा केला? रोज सगळ्यांच्या घरी आरती करायला जातो. अरे वा. मग तुला कोणकोणत्या आरत्या म्हणता येतात? जय गणेश जय गणेश. आणि अजून दुसरी कोणती आरती येते बरं चारूला? जय देव जय देव. शाबास. मग तू रोज आरती म्हणायला जायची सगळ्यांच्या घरी? हो. आणि मग सगळ्यांनी गोड काय काय बनवलेलं घरी बाप्पासाठी नैवेद्याला? मोदक. आणि तिरंजी. बरं, तू गणपती बाप्पाला फूल वाहिलंस का? हो. कुठल्या रंगाचं होतं फूल? काय नाव होतं त्या फुलाचं? जसवंत. व्हेरी गुड. आपण अजून काय वाहतो बरं गणपती बाप्पाला? दुर्वा. शाबास. आणि गणपतीचा वाहन कुठला प्राणी आहे तुला माहितीये का? हो. कोण बरं? उंदीर. शाबास. मग अजून काय काय केलं बरं गावामध्ये तुम्ही? गणपती उत्सव साजरा केला तर आरत्या म्हटल्या, अजून काय केलं? गणपती विसर्जन करायला गेलो होतो. कुठे गेला होता विसर्जन करायला? गावाच्या तडामध्ये. अच्छा. आणि मग तिकडे तू काय काय म्हंटलस? आरती. आणि बाप्पाला निरोप देताना काय म्हंटलस? पुढच्या वर्षी लवकर या. शाबास. मस्त. तू बाप्पा येणार म्हटल्यावर काही देखावा, काही आरास केली होती का गणपतीसाठी? डेकोरेशन? हो. अरे वा. कुठलं काय काय वापरलं होतं तुम्ही डेकोरेशन साठी? शिरीज. हं, पडदा. हं. आणि लाईट्स पण वापरले होते का? यश. आम्ही रंगीबिरंगी लाईट वापरले होते. व्हेरी गुड. बरं, तू आता आम्हाला सांगितलं, आईने पण आम्हाला सांगितलं की तुला मराठी हा विषय खूप आवडतो. तू तुझी आवडती एखादी कविता आम्हाला म्हणून दाखव ना मराठीतली. डिंग डिंग डिंगोरी बिंग बिंग बिंगोरी घर घर फिरलीच्या कड्यान चालली. ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. घर वर भटकून धपकन पडली. सुसुबा तुरु तुरु धावला. गवत खायला बागेत पडा. निड्या निड्या डोळ्यांची चिमुकली बावली. परांच्या राजात भटकायला गेली. वालाची खेळणी खेळखेळ खेळणी दबून भागून कपाटात झोपली. अरे वा, मस्त. आता आम्हाला सांग चारू की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. का असं ठरवलंस डॉक्टर व्हायचं? कोरोना व्हायरस नाही झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा नवीन व्हायरस पण येऊ नये, बरोबर ना? चारू, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. छान अभ्यास केलास तू आणि गप्पा पण खूप छान मारल्यास. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, इतिहास म्हटला ना की लढाया, स्वातंत्र्यासाठी केलेली लढाई असेल किंवा काही वेगळ्या कारणांसाठी केलेली लढाई असेल, हे सगळं कथात्मक वाचायला की नाही खरंच खूप मजा येते. अगदी बरोबर म्हणालीस. आणि त्यातही खास करून आपल्या मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळाच आदर आहे. हो ना, त्यांची रणनीती आणि अष्टप्रधान मंडळ हे खरंच अभ्यासण्यासारखं आहे. इतक्या गोष्टी आपल्याला त्यातून शिकायला मिळतात. अगदी बरोबर. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य, गोवळकोंडाची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही अशा सगळ्याला सडेतोड उत्तर दिलं. ते सुद्धा गनिमी काव्याचा वापर करून बऱ्याचदा. आणि यावरच आधारित एक छोटासा प्रश्न आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दिला. आपण त्यांना विचारले की शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा का टाकला याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला उत्तर सुद्धा पाठवली आहेत. पण ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात का शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा का टाकला ते? ऐकूयात नक्कीच. मुलांनो, शाहिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावून महाराजांनी औरंगजेबाला चांगलाच धडा शिकवला होता. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर गप्प बसतील ते शिवाजी महाराज कसले? शाहिस्तेखान पळून गेला असला तरी औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात स्वाऱ्या करून
रयतेचे व स्वराज्याचे नुकसान करीत होत्या. तेव्हा बादशाला धडा शिकवलाच पाहिजे असे महाराजांना वाटले. त्यासाठी त्यांनी एक मोहीम आखली, ती म्हणजे सुरतेवर छापा घालायचा. मुलांनो, महाराज पुण्यात होते तर सुरत गुजरातमध्ये. म्हणजे महाराजांना किती दूरवर जाऊन त्या शहराची लूट करायची होती ते पहा. मुलांनो, छापा टाकण्यासाठी महाराजांनी सुरत हे शहरच का निवडावे? कारण सुरत हे मुघल साम्राज्याचे अत्यंत मोठे, सुरक्षित व श्रीमंत असे शहर होते. मुघल साम्राज्याची राजधानी दिल्ली होती. दिल्ली खालोखाल दिमाग होता तो सुरत शहराचा. सुरतेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक यास पाठवले. बहिर्जीने सुरतेची संपूर्ण माहिती महाराजांना अगदी बिनचूक दिली. त्या माहितीच्या आधारे महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. कारण औरंगजेबाच्या सैन्याने गेली अनेक वर्षे स्वराज्याचे मोठे नुकसान केले होते. या सर्वांची भरपाई महाराजांना सुरतेतून वसूल करायची होती. लक्षावधी रुपयांची लूट त्यांनी छाप्यातून मिळवली. मुलांनो, आपण मागील पाठातून पाहिले की अफझल खान किंवा मुघल सरदार हे जेव्हा स्वराज्यावर चालून आले तेव्हा त्यांनी मंदिरे, देवालये, इतर धार्मिक स्थळे यांची प्रचंड नासधूस केली होती. परंतु महाराजांनी असे काहीही केले नाही. तशी ताकीद त्यांनी आपल्या सैन्याला मावळ्यांना दिली होती. त्यांचे एकच ध्येय होते, सुरतेत मिळेल तेवढे धन संपत्ती मिळवणे व तेथून निघून जाणे. त्यामुळे सुरतेची लूट करीत असताना महाराजांनी नीती किंवा आपले तत्त्व सोडले नाही. त्यांनी चर्च किंवा मशिदी यांना हात लावला नाही. तसेच त्यांनी स्त्रियांना त्रास दिला नाही. औरंगजेब लाहोरमध्ये असताना त्याला सुरतेच्या लुटीची बातमी मिळाली. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. सुरतेसारखे बलाढ्य व श्रीमंत शहर लुटले आणि शिवाजी निघून गेले हे कळताच त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. आता शिवाजीला नमविण्यासाठी पराक्रमी व बलाढ्य तसेच अनुभवी सरदाराला पाठविले पाहिजे हे त्याने ओळखले. त्यासाठी त्याने एक रजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग याची निवड केली. मिर्झा राजे हे अतिशय शूर व धैर्यवान होते. कधीच हार न पाहिलेल्या अशा या सरदाराची निवड औरंगजेबाने एकाही लढाईत न हरलेल्या शिवाजी महाराज यांना हरविण्यासाठी केली. बादशाने मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला होता. तसेच खूप मोठा खजिना आणि अफाट दारुगोळा बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेबरोबर दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतले. तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखाची बातमी समजली. कर्नाटकच्या जंगलात शिकार करीत असताना एका प्राण्याचा पाठलाग करीत असताना शहाजी राजांच्या घोड्याचा पाय रानवेलीत अडकला व घोडा पडला. घोडा पडताच महाराजही खाली कोसळले व जागीच बेशुद्ध पडले. त्यातच शहाजी राजांचे निधन झाले. शिवराय जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिवरायांनी खंबीरपणे आपल्या मातोश्रींना दुःखातून सावरले. अभ्यास तर असा सुरू राहील, पण आता वेळ झालीये ते एक छानशी गोष्ट ऐकायची. ऐकायची का मग एक गोष्ट? हो, नक्कीच घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तोही गोष्टीसाठी. मोठा कोण? एकदा बस, रिक्षा, विमान व छोटी सायकल गप्पा मारत होते. रिक्षा म्हणाली, मी तुमच्या सर्वांपेक्षा चांगली आहे. मला छोट्या रस्त्यावरून पण धावता येतं. बस म्हणाली, मी मोठी आहे. रिक्षापेक्षा कितीतरी जास्त लोक बसमध्ये बसू शकतात. विमान म्हणालं, मी तर आकाशात उडतो, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर तरंगतो. छोटी सायकल म्हणाली, तुम्ही सगळे मोठे आहात, पण आईच्या स्वयंपाकघरात मात्र मीच जाऊ शकते. सगळे हसू लागले.
सायकलचं बोलणं त्यांना पटलं. मधुलिका, श्रावण नुकताच काही महिन्यांपूर्वी सरलेला आहे, पण तरीही श्रावणाच्या खाणाखुणा अजूनही आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात पाहायला मिळतात. हो तर, आणि हा श्रावण आपल्याला वेड लावतो. इंद्रधनुष्य असेल, रंगीबेरंगी फुलं असतील किंवा ऊन पावसाचा खेळ असेल. खरंच, म्हणजे आता शरद ऋतू येईल, पण तरीही आपण अजून श्रावणातून काही बाहेर आलेलो नाही आहोत. म्हणूनच आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडासा श्रावणाचाच अभ्यास दिलेला आहे. मस्तच ग. काय हा अभ्यास? बघ ना, आपल्याकडे श्रावणाच्या कितीतरी कविता, छान छान गाणी आहेत, आणि आज आपण 6वी ते 8वीच्या मुलांना श्रावणाच्या कवितेचा अभ्यास दिलाय. आपण त्यांना प्रश्न असा दिलाय की असा रंगारी श्रावण या कवितेमध्ये जे निसर्गाचं वर्णन आहे ना, ते तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. आणि मुलांनी आपापल्या परीने इतक्या छान शब्दामध्ये श्रावणाचं वर्णन केलेलं आहे, काय सांगू तुला. मस्तच ग. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया कार्तिका गुंजकर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखेड इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा हिंगोली इथे राहते. चला बोलूयात मग आता आपण कीर्तिका सोबत. हाय कार्तिका, हाय मॅडम. कशी आहेस तू? मी बरी आहे. ज्या अर्थी तू आम्हाला लगेच हॅलो म्हणालीस त्या अर्थी तू ओळखलेलं आहेस आम्ही कुठून बोलतोय ते. ओळखलंस का तू? हो मॅडम. कुठून सांग बरं? रेडिओ प्रोग्रामहून बोलताय. व्हेरी गुड. आणि कार्यक्रमाचं नाव काय आहे बरं? शाळा बाहेरची शाळा. शाबास, एकदम हुशार आहे कार्तिका. बरं, तू ऐकतेस का हा कार्यक्रम? हो मॅडम. मग आज तू या कार्यक्रमात सहभागी झालीयस, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते मॅडम. मग तुझ्या शाळेतले मित्रमैत्रिणींपैकी कोणी या आधी सहभागी झालं होतं का या कार्यक्रमात? नाही मॅडम, मी सर्वप्रथम आहे. अरे वा. आम्हाला सांग की तुला अभ्यास करायला आवडतो की खेळायला आवडतं सगळ्यात जास्त? मॅडम, मला सर्वात जास्त अभ्यास करायला आवडतो. अच्छा. आणि मग चित्र वगैरे काढायला आवडतं की नाही? हो. आणि तुझा सगळ्यात आवडता विषय कुठला आहे बरं? माझा सर्वात आवडता विषय विज्ञान आहे. तुला अजिबात भीती नाही वाटत ना विज्ञानाची? नाही. का बरं? जर आपण अभ्यास केला तर विज्ञान सोपं वाटतं. हा, अगदी बरोबर आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास केला की तो विषय आपल्याला अधिकच सोपा वाटतो, नाही का? हो. व्हेरी गुड. तुला अभ्यास करायला आवडतो, तसं तुला खेळायला पण आवडतं, बरोबर? हो मॅडम, मला खेळायला आवडतं, पण खेळापेक्षा जास्त मी अभ्यास करते. पण थोडा वेळ तरी खेळतेस की नाही मग? हो. मग तुझे आवडते खेळ कोणते कोणते आहेत? माझा आवडता खेळ आहे खो खो, कबड्डी. अरे वा. आणि कोणासोबत खेळतेस तू हे सगळे खेळ? काय काय नाव आहेत तुझ्या मित्रमैत्रिणींची? माझ्या मित्रमैत्रिणींची नाव आहेत कोमल, वृषाली. मी रोज त्यांच्यासोबतच खेळते शाळेत. अच्छा. आणि मग तू किती वेळ खेळतेस आणि किती वेळ अभ्यास करतेस बरं रोज? मॅडम, मी रोज 3, 3.5 ते 4 तास अभ्यास करते हा. आणि अर्धा 1 तास खेळते. बरं, व्हेरी गुड. बरं, आता नुकताच गणेशोत्सव होऊन गेला, तर हा महिना कुठला होता मराठी हे माहितीये का तुला? हो मॅडम. कुठला? भाद्रपद. शाबास. आणि भाद्रपदाच्या आधी कुठला महिना येतो बरं? श्रावण. हा. मग तुला सगळे मराठी महिने माहितीयेत का बरं? 12च्या 12? हो मॅडम. मला सांग बरं कोणते कोणते आहेत हे महिने? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. शाबास. तुमच्या मराठीच्या पुस्तकात एक श्रावण रंग नावाची कविता आहे, बरोबर? हो मॅडम, आहे. हा. मग त्यातलं जे निसर्गाचं वर्णन आहे ना, ते तुम्हाला तुझ्या शब्दात सांग बघू, कसं त्यांनी वर्णन केलं आहे. त्या कवितेचे कवी कोण आहेत ते आधी मला सांग बरं तू. हो मॅडम, या कवितेचे कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. या कवितेत श्रावण महिन्याचे सुंदर वर्णन केलेले आहे. श्रावणाला कलावंताची उपमा दिलेली आहे, कारण श्रावण आला की वातावरण नयनरम्य आणि हिरवेगार होत असते. बरोबर. श्रावण महिना वातावरणात रंग भरत असतो. वेली, झाडे, झुडपे यांनी निसर्ग नयनरम्य झालेला असतो. हा, अगदी खरंय. असं तुला जाणवलंय का पण तुझ्या परिसरात आजूबाजूला की छान हो, हिरवीगार झालेत झाडं? काय काय पाहिलंस तू श्रावणामध्ये निसर्गामध्ये झालेले बदल? श्रावणामध्ये मी इंद्रधनुष्य, हिरवागार परिसर असं जाणवलेलं आहे मला. अरे वा. तू बघितलंस का आकाशात इंद्रधनुष्य? हो मॅडम, मी बघितलेलं आहे. किती रंग असतात बरं इंद्रधनुष्यात? 7. कोणते कोणते? पिवळा, निळा, पांढरा, केशरी, लाल, पारवा. हा, शाबास. आणि जांभळा पण असतो का ग त्याच्यात? हो मॅडम. व्हेरी गुड. अजून काय काय वर्णन केलंय बरं त्या कवितेमध्ये? अजून या कवितेत वर्णन आहे की श्रावण महिन्यात दहीहंडी, नागपंचमी असे सण येतात.
नागपंचमीला जसं मुली झोके खेळतात तसं श्रावणही जणू त्यांच्यासोबत सण घेऊन आलेला असतो त्यांच्यासाठी. बरोबर. मग तुम्ही तुमच्या गावी साजरे केले की नाही हे सगळे उत्सव, नागपंचमी, गोपाळकाला, दहीहंडी? आम्ही यावर्षी हे सण साजरे केले. अरे वा. अजून काय बरं वर्णन केलंय त्या कवितेमध्ये? अजून या कवितेत वर्णन आहे पावसाचं. म्हणजे श्रावणात लगेच पाऊस येतो तर लगेच ऊन होतं ना. हो बरोबर. म्हणजे श्रावण जसा येतो तर श्रावण आपल्यासोबत ऊन आणि पाऊस ह्या दोन्ही गोष्टी घेऊन येतो. तर कधी कधी त्यांचा संगम झाल्यामुळे वातावरण खूपच नयनरम्य होऊन जातं. अगदी खरंय, अगदी खरंय. मग तुला ही कविता आवडली सगळ्यात जास्त की नाही आवडली? हो मॅडम, मला ही कविता खूप आवडते. मग त्या कवितेतल्या आम्हाला जरा एखादं कडवं वाचून दाखव ना. ओके मॅडम. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडत लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. अरे वा, खूपच छान. बरं, तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय विज्ञान आहे, बरोबर? हो मॅडम. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ वाचून दाखव. धातू अधातू. धातू मेटल्स सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते, ते कठीण असतात, त्यांची तार किंवा पत्रे बनविता येतात. धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात. धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. खूप छान आणि खूप कॉन्फिडेंटली तू आम्हाला वाचून दाखवलंस. ऐकून खूप छान वाटलं. आता आम्हाला कार्तिका सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? मॅडम, मला मोठं झाल्यावर कलेक्टर व्हायचं आहे. का बरं, असं का ठरवलंस तू? असं कारण जर आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी किंवा गावासाठी काही करायचं असेल तर आपण कलेक्टर होऊन ते करू शकतो. निश्चितच. आणि तुझं ध्येय खूप चांगलं आहे. ऐकून खूप छान वाटलं आम्हाला. तू अभ्यासही खूप छान केला होतास आणि तुझी जिज्ञासू वृत्ती देखील खूप छान आहे. कार्तिका, तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. मुलांचं संगोपन कसं करायचं हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं, पण त्याच्याबरोबरच अनेक काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते आज आपल्याला उलगडून सांगणार आहेत स्मितीन ब्रीज सर. नमस्कार स्मितीन सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. बऱ्याचदा आपल्याला घराघरांमधनं असं चित्र बघायला मिळतं की अरे अजून शाळेला वेळ आहे, आत्ताची तर कुठे 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. तर या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल सर? आता शाळा म्हटली की ते म्हणजे डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे वाचन, अक्षर, अंक, एबीसीडी वगैरे. तर शाळा म्हणजे इथून सुरू होत नाही, ती आधीपासून बऱ्याचशा गोष्टींबद्दल होतं. उदाहरणार्थ, आपलं जर मूल बुजरं असेल, लाजरं असेल आणि जर त्याला आपल्या व्यतिरिक्त इतर कोणी काही प्रश्न विचारला, नाव विचारतात, एखादे अनोळखी लोक येऊन पाहुणे येतात आणि ते विचारतात, बाळा तुझं नाव काय, मुली तुझं नाव काय. जेव्हा असं विचारतात तेव्हा आपली ही जी लहान मुलं असतात, 1 वर्षाची, 2-3 वर्षाची, ती एकदम लाजून पाणी पाणी होतात. तर मला वाटतं की ही एक भावना आहे, अर्थातच ती एक्सप्रेस व्हायला पाहिजे, पण त्यापुढे जाऊन भीती न राहता कोणत्याही व्यक्तीशी, अनोळखी व्यक्तीशी कॉन्फिडेंटने, आत्मविश्वासाने जर बोलता येण्याची कौशल्य आपण आपल्या मुलांना दिलं तर पुढे जाऊन शाळेमध्ये त्याचा सुद्धा उपयोग होणार आहे. असंच एक दुसरं उदाहरण मी देईन की आपण मोठी मंडळी ना
आपल्या लेवलचा विचार करत असतो. इनफॅक्ट आपल्या उंचीच्या प्रमाणेच आपण आपला विचार करत असतो. लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण असतो, खाली बसलेलो असतो, तेव्हा त्यांना जग कसं दिसतंय हे जर आपण बघायचा प्रयत्न केला त्यांच्या स्तरावर जाऊन, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल आश्चर्य निर्माण होईल की जी गोष्ट आपल्याला सहज उंचीमुळे दिसते ती त्यांना दिसत सुद्धा नसते. सो अशा अनेक गोष्टी, अनेक बाबी आहेत ज्याच्याबद्दल मला वाटतं पालक म्हणून आपण सजग व्हायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना घरच्या घरी मी आग्रही असतो की जेव्हा लक्षपूर्वक ऐका असं म्हणतात मुलांना, तेव्हा आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण म्हणतो की पुढे जाऊन शाळेमध्ये मुलांना वाचन यायला पाहिजे, लेखन यायला पाहिजे, गणित यायला पाहिजे. पण त्याची तोंड ओळख जर आधीपासूनच झालेली असेल घरी, म्हणजे वाचनाच्या बद्दल माझं असं मत आहे की घरात कोणी वाचतं का? मोठी मंडळी. ज्या घरात मोठी मंडळी वाचताना दिसतील तेच पूर्वतयारीची ऍक्टिव्हिटी आहे, तेच महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी मुलं अनुकरणातनं शिकतात, मोठ्यांना बघून शिकतात. ज्या घरात शिव्या दिल्या जातात तिथे मुलं पण थोड्या दिवसांनी शिव्या द्यायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं बघत असतात मोठ्या मंडळींना, त्यांच्या हालचाली बघत असतात, त्यांची कॉपी करत असतात, नक्कल करत असतात. त्यामुळे मोठ्या मंडळींनी कसं वागायचं घरातल्या, विशेषतः पालकांनी, हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यावरती सतत एक सीसीटीव्ही कॅमेरा खालून पण लावलेला आहे लहान मुलांच्या नजरेतून, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. जर आपण पेपर वाचताना दिसलो तर आपली मुलं उद्या पेपर वाचताना, आज आपण सगळेजण मोबाईलमध्ये बिझी आहोत, आपण रील्स बघतोय, तर मुलांनाही मग त्याचीच गोडी लागणार आहे. मग उद्या असं कंप्लेंट करणं की मुलांना वाचता येत नाही, तर तो वाचनाचा संस्कारच जर घरातनं झालेला नसेल, गावातनं झालेला नसेल, तर मग शाळेला त्याचा दोष देण्यात मला वाटतं हे योग्य नाही. सर, आपण दरवेळेला म्हणतो की मुलांचं जन्मल्यापासून ते 8 वर्षाचे होईपर्यंत वय खूप महत्वाचं असतं. त्यांचा सर्वांगीण विकास होणं, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या. पण ह्याची अगदी पहिली पायरी आहे ती म्हणजे जन्मल्यापासून 3 वर्षापर्यंत. तर ह्याच्यातही काही महत्वाचे टप्पे येतात त्या वयानुसार. त्यांना खाण्याची आवड लावणं, सवयी त्यांना काही चांगल्या त्यांना सांगणं किंवा त्यांच्या मनामध्ये काही चांगल्या भावना रुजवणं. तर एवढ्या लहान वयामध्ये आपण मुलांना काय काय शिकवू शकतो आणि हे कसं सहज शक्य आहे? आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण घरी तसे पालक म्हणून सुद्धा आपण करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी वस्तू पकडून त्याला खुळखुळा देतो आपण लहान मुलांना, अगदीच पाळण्यातल्या बाळाला. तेव्हा ते खुळखुळा जे असतं ना, ते त्याचा उद्देश फार वेगवेगळा आहे. म्हणजे आपण जरी तो खेळणं म्हणून देत असलो तरी त्याचा रंग, त्याचा आवाज, ते मुलं ऐकतंय का, त्याकडे ते बघतंय का, ह्याच्यावरून आपण समजू शकतो की काही गडबड तर नाहीये ना. किंवा आणखीन एक त्याच्यातला एक आनंदाचा भाग आहे की मजा येते. जसं मला नेहमी वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीतं आहेत, खेळण्यासाठी, गाण्यासाठी बऱ्याचशा गाणी गोष्टी आहेत. तर ह्यांचा वापर जास्तीत जास्त व्हावा. म्हणजे वेगळं काहीतरी अभ्यास घ्या असं म्हणायच्या ऐवजी मी असं म्हणेन की ज्या सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्वाच्या गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या आहेत, ज्याचा उपयोग मुलांच्या संगोपनासाठी झालेला आहे, त्या गोष्टींचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि त्याच्याकडे आत्ताच्या पालकांनी, तरुण पालकांनी, ह्या पिढीने सजगतेने लक्ष द्यायची गरज आहे. नक्कीच सर. आणि ही सजगता जर का ठेवायची असेल तर जेव्हा पालक मुलांना गोष्टी वाचून दाखवतात किंवा खेळणी देतात किंवा मग मुलं त्या सगळ्याला प्रतिसाद द्यायला लागतात, तर हा जो प्रतिसाद आहे हा मॉनिटराईज करणं खूप गरजेचं आहे मुलांच्या वाढीच्या दृष्टीने. तर मग हा मॉनिटराईज करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवं? म्हणजे मला वाटतं याच्यामध्ये मॉनिटरिंग पेक्षा फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकामेकांना आपण किती मदत करू शकतो. कारण पालक जेव्हा एकटी आई असते, जेव्हा ती आपल्या मुलांवर संस्कार करत असते, तिला मदतीची गरज असते, तिला गायडन्सची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि ते मार्गदर्शन प्राप्त होईल अशी व्यवस्था सध्या तरी आपल्या समाजामध्ये नाहीये. म्हणजे त्याची काही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ती व्यवस्था कुठून तरी आसमानातून निर्माण होणार नाही, ते आपल्याला निर्माण करावे लागेल. आणि म्हणून आम्ही जेव्हा कार्यक्रमाची रचना आखतोय प्रथम तर्फे, पालन पोषण आणि संगोपनाचे जे कार्यक्रम आपण आखतोय, त्याच्यामध्ये आम्ही असं सांगतोय की तुम्ही 4-5 माता ज्या आजूबाजूला राहतात, ज्यांची मुलं ह्या वयोगटाची आहेत, जन्म ते 3 वर्षाची, त्यांनी एकत्र या. त्यांनी एकत्र येऊन एकमेकींना मदत करा. आता आम्ही त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून
पुस्तकांच्या माध्यमातून, कार्ड्सच्या आणि मटेरियलच्या माध्यमातून साहित्य द्यायला सुरुवात केली, आयडियाज द्यायला सुरुवात केली की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून मुलांबरोबर सोबत काय करू शकता. मला वाटतं की एक सामाजिक रचना आपल्याला थोडीशी विचार करावी लागेल की ह्याचं मुलांच्या संगोपनासाठी आपण जसे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण सेल्फ हेल्प ग्रुप बनवतो, तसे मुलांच्या संगोपनासाठी माता, पालक यांचे सेल्फ हेल्प ग्रुप होऊ शकतात का, ह्याचा विचार करा. आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतोय आणि साधारणपणे देशभर 3 लाखापेक्षा जास्त मातांच्या गटांच्या बरोबर आम्ही वेगवेगळ्या वयोगटासाठी काम करतोय आणि त्यातून आम्हाला दिसतंय की ते सहज करणं शक्य आहे. पालकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यांनी आपापल्याच एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. सो अशा ज्या पॉसिबल स्ट्रॅटेजीज आहेत त्या करण्याची गरज आहे. स्मितीन सर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्यांना दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आय थिंक ह्याच्यामधून आपण आपल्या मुलांचं जर संगोपन चांगलं करू शकलो तर मला वाटतं ते जास्त उपयुक्त ठरेल. थँक्यू व्हेरी मच. सो फ्रेंड्स, एक नक्की आपल्याला नाविन्याची ओढ असते आणि नाविन्याच्या ओढीनं आपण नवनवीन गोष्टींचा, माहितीचा वेध घेत राहतो. अगदी निसर्ग सुद्धा ऋतुमानानुसार आपल्या सौंदर्यामध्ये बदल करत असतो आणि त्या प्रत्येक ऋतूमध्ये आपणही स्वतःला सामावून घेतो आणि आनंद लुटतो. अशाच प्रकारे नवनवीन माहितीचा वेध घेऊन अभ्यासाचा देखील आनंद लुटता आला पाहिजे. अशाच इंटरेस्टिंग अभ्यासासाठी आता भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.